प्रत्येक सकाळची सुरुवात स्वामींच्या आशीर्वादाने झाली की दिवस कसा आपोआप सुंदर होतो. ही पूजा नाही, माझ्या हातून स्वामींची मनापासून केलेली सेवा आहे. स्वामींची सेवा करताना मनाला एक वेगळी शांतता असते. स्वामींची सेवा करण्याचं भाग्य लाभलं यापेक्षा मोठा आनंद नाही. गुरुवार हा स्वामींच्या भक्तांसाठी विशेष दिवस मानला जातो. स्वामी समर्थ नेहमीच सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्यात प्रत्येक भक्ताला जगण्याचं बळ मिळतं. मनापासून केलेली भक्ती कधीही वाया जात नाही. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. योग्य वेळ आल्यावर ते आपल्याला भक्तांना कधीच सोडत नाहीत. स्वामींच्या मोठ्या मोठ्या अपेक्षाही नसतात. त्यांना हवं असतं ते फक्त निर्मळ मन, श्रद्धा आणि प्रेम. गुरुवार हा दिवस आपल्याला श्रद्धा, संयम आणि सेवाभावी आठवण करून देतो. स्वामींच्या कृपेने प्रत्येक अडचणीत पुढे जाण्याचं बळ मिळतं. जीवनात कितीही संकटे आले तरी श्रद्धेचा दिवा कधी विझू देऊ नका. स्वामी कृपा योग्य वेळी योग्य मार्ग दाखवते. स्वामींचं नाव घेतलं की मन शांत होतं, भीती दूर होते आणि नव्या आशेचा प्रकाश आपल्या जीवनात पसरतो. स्वामींच्या चरणी अहंकार नाही, फक्त समर्पण आहे आणि समर्पणातूनच खरी भक्ती जन्माला येते. मंदिर आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवतं. जीवनात कितीही व्यस्त असलं तरी स्वतःसाठी आणि देवाच्या स्मरणासाठी काही क्षण राखून ठेवणं महत्त्वाचे आहे. पूजा म्हणजे देवाकडे सतत काही मागणे नव्हे. पूजा म्हणजे थांबून स्वतःकडे पाहणे, मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहणं आणि चांगले विचार मनात रुजवणं. कधी कधी काही क्षण शब्दांच्या पलीकडे असतात. आज स्वामींची रांगोळी पूर्ण झाली आणि त्या रांगोळीकडे पाहताच मन शांत झाले. डोळ्यात आनंदाश्रू आले. स्वामी समर्थांच्या चरणी बसले की मला नेहमी एकच गोष्ट जाणवते, मनाला शांतता मिळणे ही सर्वात मोठी कृपा आहे. बाहेरचं जग कितीही धावपळीचं असलं तरी देवासमोरचे काही क्षण मनाला नवी ऊर्जा आणि धैर्य देऊन जातात. या पवित्र गुरुवारी मी स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करते, प्रत्येकाच्या घरात सुख, समाधान, उत्तम आरोग्य, प्रेम आणि भरभराट नांदो. गुरुवारची ही पूजा माझ्यासाठी एक परंपरा नाही, तर मन शांत करण्याचा आणि स्वामींच्या चरणी काही क्षण घालवण्याचा वेळ आहे. आजची पूजा इथेच पूर्ण झाली. या पवित्र वातावरणातून निरोप घेताना एकच गोष्ट सांगावीशी वाटते, जीवनात कितीही धावपळ असली तरी रोज काही क्षण देवाच्या स्मरणासाठी नक्की काढा. श्रद्धा मनाला आधार देते, प्रार्थना मनाला शांत करते आणि चांगले विचार जीवन अधिक सुंदर बनवतात.